बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे जर चारचाकी असेल तर त्या अपात्र ठरणार आहेत। आजपासून महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे। अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन चौकशी करणार आहेत। महिलांच्या कुटुंबाच्या नावावर कोणतीही चारचाकी वाहनं नाही तर याची पडताळणी आजपासून सुरू होणार आहे। यासाठी परिवहन विभागाकडून चारचाकी वाहनं असणाऱ्यांची लिस्ट मागवण्यात आली आहे। त्या आधारे लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे। याबाबत महिला व बालविकास विभागाने आता आदेश दिले आहेत। राज्यात लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे त्यांचं पुन्हा एकदा परीक्षण केलं जाणार आहे आणि जर ते निकषात बसत नसतील तर त्याने अर्ज मागे घ्यावा असं सुद्धा महिला बाल कल्याण विभागाने म्हटलेलं आहे। आपल्यासोबत गिराशे सर आहेत। सर, नेमकं कशा प्रकारे हे सगळं होणार आहे आणि आता पुणे जिल्ह्यात तर 5च अर्ज माघारी घेतलेले आहेत स्वइच्छेने, तर त्याची सगळी प्रक्रिया काय आहे आपल्याकडे? शासन स्तरावरून कळवण्यात आलंय की आपण परिवहन विभागामार्फत यादी मिळणार आहे। ती यादी मिळाल्यानंतर आम्ही ते यादी शॉर्टिंग करून सगळ्या तालुक्यांना पाठवणार आणि ती आम्ही पडताळणी अशी करणार की त्या यादीत त्यांनी हमीपत्र दिलेलं आहे की आमच्याकडे चारचाकी वाहन नाहीये आणि त्या यादीत जर काही नावं असतील दिसले तर तशी आम्ही ती पुन्हा एक यादी तयार करणार की किती लोकांकडे चारचाकी वाहन त्यांच्या परिवारात आहेत, अशी किती नावं आहेत, तर ती नावांची यादी आम्ही तयार करणार आणि ती शासनाला पाठवणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।